नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय. मंडळी मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय आणि हा विद्याधरचा खरा चेहरा आता पृथ्वीच्या समोर आलेला आहे. हो मंडळी, इकडे जेव्हा आता विद्याधर हा युगंधरवरती मोठमोठे असे खोटे आरोप करत असतो आणि त्याच वेळेला हा युगंधर आता चक्कर येऊन खाली पडलाय. म्हणजे त्याचा बीपी शूट झालाय आणि त्याच्यामुळे मुलांनी ह्या सगळ्याला आता ह्या विद्याधरला जबाबदार ठरवलंय. तर मंडळी त्यानंतर माईनी आणि बापूंनी आतापर्यंत झालेला सगळा प्रकार सत्य प्रकार आता मुलांना सांगितलाय आणि ह्या सगळ्यामध्ये युगंधरचा काही दोष नाहीये. युगंधरचं लग्न एक मजबुरी म्हणून त्याला करावं लागलं होतं. हे सगळं सगळं काय आता माई बापूंनी मुलांच्या समोर आणलंय. आणि मंडळी त्यानंतर मुलांनी जी काही अद्दल घडवली ह्या विद्याधरला, कमाल कमाल दाखवला आजचा भाग. तर मंडळी इकडे हा विद्याधर आता आनंदीला हे म्हणत असतो की आज तुझ्या ज्या नवऱ्याची अवस्था झाली आहे, म्हणजे आज एवढं फक्त सत्य सांगितलं तर त्याची ही अवस्था झाली आहे. मी रोज रोज त्याच्याशी असं बोललो तर एक दिवस तू विधवा होशील, असं जेव्हा म्हणतो तेव्हा आनंदी आता गरम तवा आनंदीने त्या विद्याधरच्या गालावर जोरात असा मारलेला आहे. आणि मंडळी ज्यावेळेला आता पृथ्वीला कळतं की ह्या सगळ्यामध्ये युगंधर म्हणजे निंबाळकरांची काहीच चूक नाहीये, तेव्हा मात्र पृथ्वी आणि या दोन्ही मुलांनी आता युगंधर आणि आनंदीला दोघांना सुद्धा माफ करून पृथ्वीने पुन्हा एकदा आनंदीला आपली मैत्रिणी म्हणून स्वीकारलंय. तर मुलांनी सुद्धा वडिलांना माफ करत पृथ्वीने पुन्हा एकदा वडिलांना बाबा म्हणून आवाज दिलाय. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला पटापट लाईक करा. तर मंडळी हा विद्याधर आता युगंधरवर खूप घाणेरडे आरोप करत असतो आणि म्हणत असतो की तू एक बाप म्हणून पूर्णपणे फेल झालायस. ना एक चांगला नवरा होऊ शकलास, ना एक चांगला बाप होऊ शकलास. अरे त्या आनंदीशी लग्न केलंस ना, मग तिच्या संरक्षणाची जबाबदारी तुझी होती, पण तरी तू तिचं संरक्षण करू शकला नाहीयेस. बघ तिची काय अवस्था झाली, ती याला सगळ्यात तू जबाबदार आहेस. आणि एवढंच काय, समिधा वहिनीच्या बाबतीत पण तू तेच केलंस. जेव्हा समिधा वहिनीला सगळ्यात जास्त गरज होती, तिच्या कडेला बसून तिची सेवा करायची गरज होती, तेव्हा तू काय करत होतास? फॅक्टरीमध्ये जाऊन नोटा छापत होतास. समिधा वहिनीची पण तू काळजी घेऊ शकला नाहीयेस. यावर माई बापू म्हणतात, विद्याधर गप्प बस, तू समिताबद्दल काही बोलूच नको. आम्हाला माहिती आहे युगंधरने समिताची किती सेवा केली आहे, तिची किती काळजी घेतली आहे. त्यावर आता लगेचच हा जो विद्याधर आहे ना, तो म्हणतो की गप्प बसा माई बापू, आता तर तुम्ही ते बोलूच नका. मला जे काही खरं आहे ना ते चांगलं माहिती आहे. जेव्हा समिधा वहिनी इथे तडफडत होती, मरणाच्या दारात होती, दादाची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा हा काय करत होता? फॅक्टरीमध्ये नोटा छापत होता, नोटा छापत होता. मंडळी आता हा जेव्हा असं सगळं बोलतो ना, त्यावर आता ही पोरं आहेत ना सगळेजण युगंधरकडेच रागारागाने बघत असतात आणि हा काही नॉनस्टॉप बोलत असतो बरं का. माई म्हणतात, अरे विद्याधर तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? हा प्रसंग काय आहे का? तू परत परत त्या गोष्टी का काढतेस, जुन्या गोष्टी उगाळून? तो का माई, खरं बोलायला लाज कसली आहे? खरं बोलतोय मी. आज जर त्यावेळेला दादाने वहिनीची काळजी घेतली असती तर वहिनी आज आपल्या सगळ्यांमध्ये असती. आज ही पोरशी पोरकी झाली नसती. विद्याधर बरंच बरंच काय काय बोलत असतो आणि पृथ्वीला ह्या सगळ्या गोष्टी पडत असतात. आणि मंडळी तेवढ्यात आता हा विद्याधर परत म्हणतो की काय ना, तेव्हा समिधा वहिनीची काळजी घेऊ शकला नाही आणि आता आनंदीची काळजी घेऊ शकला नाहीये. समिधा वहिनी ह्यामुळेच आपल्याला सोडून गेली आहे आणि आता ही आनंदीला पण किती भोगावं लागलंय. अरे काय अवस्था झाली तिच्यावरती. एक नवरा म्हणून तू कोणतीही जबाबदारी घेऊ शकलास नाहीये, ना समिधा वहिनीची घेऊ शकलास, ना आता ह्या आनंदीची आणि ना पोरांची. म्हणजे ना तू एक बाप होऊ शकलास चांगला, एक नवरा होऊ शकलास आणि एक चांगला भाऊ होऊ शकलास. मंडळी हा ना आता बरंच काय काय बोलत असतो आणि ह्या युगंधरचे हात नासे खूप थरथरायला लागलेले असतात, थरथर कापत असतात. आणि आता त्याचा ना संयम तुटलाय आणि जसा आता युगंधरचा संयम तुटतो तसा तो आता विद्याधरच्या अंगावर धावून जातो, त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की बस, यापुढे अजून एक शब्द जरी बोललास ना तरी बघ मी तुझं काय करेन ते. त्यावर आता विद्याधर म्हणतो की काय करणार आहेस, काय करणार आहेस सांग ना. खरं बोलायला कसली लाज? खरं बोललं तर तुला त्याचा राग येतो का? खरं सहन होत नाहीये? अरे मग तू जबाबदाऱ्या घेतल्यास तर नीट जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि जर जबाबदारी झेपत नाही तर मग घ्यायच्या कशाला? आता तो खूप खूप काही बोलत असतो आणि हा युगंधर म्हणतो की बस बंद कर, तुझा आवाज बंद कर, एकदम चूप. आणि हा खूप चिडलेला असतो. आणि मंडळी आता हा युगंधर इतका चिडलेला असतो की विद्याधरची अशी कॉलर धरून तिला पाठी पाठी घेऊन चाललाय आणि बाकी सगळे जिथे उभे असतात ना ते सुद्धा पाठी पाठी सरकतात आणि ओरडत असतात की अरे काय करताय तुम्ही, काय करताय? विद्याधर म्हणतो की मला सोड, मला जर सोडलं नाहीस तर बघ मी तुझं काय करेन ते. युगंधर म्हणतो की काय करणार आहेस? तर हा विद्याधर म्हणतो की जे माझ्या मनात इतके दिवस होतं ना ते मी करेन. मोठा भाऊ आहेस म्हणून मी आतापर्यंत शांत होतो, पण आता मी शांत बसणार नाहीये. युगंधर म्हणतो की कर, तुला जे काय करायचं ते कर. आणि मंडळी ह्या दोघांचं भांडण अक्षरशः टोकाला गेलेलं असतं आणि आता ह्या धनश्री आणि शिल्पा ना त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. माई बापू सगळेजण ओरडत असतात आणि म्हणतात की बस करा, शांत बसा, काय करताय तुम्ही हे सगळं? हा विद्याधर म्हणतो की नाही शिल्पाताई, आज नाही, आज काय तो सोक्ष मोक्ष लागून जाऊ देस.
आज मी ह्याचं अजिबात ऐकून घेणार नाही आहे. ओटसूट येऊन तो प्रत्येक वेळेला माझ्यावर आरोप करत असतो. आज मी काही सहन करणार नाही आहे. आणि मंडळी, हे सगळं ना बोलणं सुरू असताना युगंधरचे हात अचानक लूज पडतात. त्याच्या हातातली ताकद कमी होते आणि अचानकच तो धाडकन खाली पडतो. आता सगळेजण घाबरलेत आणि म्हणतात की काय झालं. आता पोरं, शिल्पा सगळेजण युगंधरच्या जवळ गेलेत आणि म्हणतात की बाबा काय झालं, काय झालं तुम्हाला. आता युगंधर पूर्णपणे अनकॉन्शियस झालाय, त्याला काही शुद्ध नाही आहे. शिल्पा म्हणते अरे काय झालं हे सगळं, याला घ्या रूममध्ये घ्या लवकर. आणि मंडळी आता आनंदी म्हणते की मालक साहेबांना काय झालं. छायाताई सांगा ना काय झालं मालक साहेबांना, त्यांना काही त्रास होतोय का. आता मंडळी आनंदीकडे खरं तर कोणी लक्षच देत नाही आहे, कारण सगळेजण आता ह्या युगंधरच्या मागेच धावतात पळतात. आणि सगळेजण आता इथे पृथ्वीसुद्धा म्हणते की बाबा उठा उठा, काय होते तुम्हाला, उठा लवकर. आता हा विद्याधर प्रचंड घाबरलाय, म्हणजे युगंधरला काही झालं तरी पोरं आपल्याला दोष देणार असं आता त्याला कळलंय. त्याला पूर्णपणे घाम फुटलेला असतो आणि आता तिथून तो स्वतः पळ काढतो, निघून जातोय. तर ह्या मुलांनी ना इकडे युगंधरला रूममध्ये घेऊन आलेत, त्याच्या रूममध्ये. आता आनंदीला कळतच नाही. आनंदी तिथे सगळ्यांना शोधत असते की माई बापू छायाताई सांगा ना मालक साहेब कुठे आहेत. आणि तेवढ्यात तिला कळतं की ते कोणीच नाही आहेत, म्हणजे मालक साहेबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले. तशी आनंदी बिचारी धडपड करत त्या जिन्याने वरती चाललेली असते. तिला काहीच दिसत नाही आहे. आणि ती 2-3 वेळा तिचा धक्का लागलेला असतो, टेबलाला धक्का लागतो, जिण्यावर पण ती खाली पडते. आणि तरी पण सुद्धा मालक साहेब करत ती बिचारी वरती चाललेली असते. तर मंडळी आता इकडे दाखवलं की युगंधरला त्याच्या रूममध्ये घेऊन आलेत आणि ही पोरं आता त्यांच्या बाजूला बसलेले असतात. अजून पण तो पूर्णपणे अनकॉन्शियसच आहे. आणि त्याच्यामध्ये ना आता ही पोरं म्हणतात की बाबा उठा ना, काय होते तुम्हाला, बाबा काय होतंय. पृथ्वीसुद्धा म्हणतो की निंबाळकर उठा, काय होते तुम्हाला. आता तो त्याचे हातपाय वगैरे सगळे थंड पडलेले असतात. आता ही मिताली म्हणते की दादा बघ ना, बाबांचे हातपाय पूर्ण थंड झालेत, काय होते बाबांना, काहीच कळत नाही आहे. आता हा पृथ्वी प्रांजलला म्हणतो प्रांजल त्यांचे पाय सोड, आणि मिताली तू त्यांचे हात सोड, त्यांचे हात गरम होणं जास्त गरजेचं आहे. आणि आता दोघं पण पोर आहेत ना त्यांचे हातपाय वगैरे चोळत असतात. शिल्पा म्हणते की अरे युगंधर काय झालं, उठ ना रे उठ, असं काय करतोय. आणि ते म्हणते की कुणीतरी डॉक्टरांना फोन करा ना, डॉक्टरांना फोन केलाय का. शिल्पा म्हणते की हो मी करते फोन. आणि मंडळात त्या तिकडे शिल्पा आहे ना फोन करायला जाते. आणि हा प्रांजल आणि हे पोरं सगळे त्यांचे हातपाय चोळत असतात. आता हा पृथ्वी म्हणतो की निंबाळकर उठा ना, निंबाळकर काय होते तुम्हाला, उठा लवकर प्लीज, डोळे उघडा. आणि मंडळी तेवढ्यात आता आनंदी ही धडपडत आतमध्ये येते, एकदा सोफ्यावर आपडते आणि तिथून ती परत पुढे जाते. आणि जाते आणि जोरात असा शिल्पालाच धक्का लागतो तिचा. आता शिल्पा पडता थांबते आणि म्हणते की हिचं काय आहे मध्येच. आणि ते आनंदीला म्हणते आणि तुझं काय ते मध्ये, इथे त्या युगंधरला बरं नाही आणि तू काय मध्ये लुडबुड करते, चल हो बाजूला. आणि असं करते ना शिल्पा आनंदीला आता जोरात असा धक्का देते आणि तिला ढकलूनच देते. बिचारी आनंदी आता खाली पडली आहे आणि म्हणते की आता ही आनंदी म्हणत असते की शिल्पते प्लीज एकदा मला मालक साहेबांना भेटू द्या. त्यावर आता शिल्पा म्हणते की काही गरज नाही तुझी, इथे दिसते ना त्याला काय होतंय ते, तू काय इथे करणार आहेस, नको ती लुडबुड नुसती, तुझ्यामुळे होतं हे सगळं, हो बाजूला म्हणून. आणि पुन्हा तिला धक्का देते आणि बाजूला ढकलूनच देते आणि म्हणते की इथेच बसायचं, इथून हल्लीस ना तर बघ तुला कशी दाखवेन, असं आता ती जोरात बोलते. आणि आनंदी बिचारी एका जाऊन कोपऱ्यात बसलेली आहे. तर माई म्हणतात की अगं शिल्पा काय करतेस तू, तिचा नवरा आहे ना तो, तिला काळजी वाटणं साहजिकच आहे ना, आणि तिला असं तू ढकलून का देतेस. शिल्पा म्हणते की कुठला नवरा, काय नवरा, या घरात कोणी नवरा बिवरा राहत नाही कोणाचा, फक्त माझा भाऊ राहतो. आणि मंडळी आता शिल्पा आहे ना पुन्हा इकडे डॉक्टरांना फोन करते. आणि ही मिताली म्हणते की बाबा उठा ना, हो काय होतंय. आणि ती आता पुन्हा शिल्पाला म्हणते आत्या काय होतंय, डॉक्टर अजून काय येत नाही आहेत, बाबांना बघ ना काय होतंय, ते उठतच नाही आहेत ते अजून. आता सगळेजण पॅनिक झालेत बरं का, पोरांचं ते काम चालूच आहे, हातपाय चोळणं वगैरे सगळं सुरू असतं. आणि आनंदी म्हणते की मालक साहेब मला एकदा भेटू द्या ना मालक साहेबांना, मालक साहेब काय होते तुम्हाला. तर मंडळी इकडे दाखवले की हा विद्याधर आता त्याच्या रूममध्ये येऊन बसलाय आणि जाम घाबरलाय तो. त्याला खूप भीती वाटत असते. पाठून आता धनश्री येते, तिने आणलेलं असतं पाणी आणि ते म्हणते की हो हे घ्या, हे पाणी प्या, तुम्हाला पाणी पिल्यावर बरं वाटेल. मला माहिती आहे तुम्हाला आता खूप जास्त टेन्शन आलं असणार आहे, दादांची काय अवस्था झाली बघितलीत ना, तुमची पण अशीच अवस्था झाली तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि पाणी घ्या, पाणी पिलं तर तुमचं डोकं थोडंसं थंड होईल, तुम्हाला काय झालं तर मी काय करू मग. आता हा विद्याधर तिच्या हातातलं पाणी घेतो आणि पाणी जोरात साईडला फेकून देतो आणि म्हणते तुला काही डोकं बिका आहे का, डोक्यावर पडलीस का तू, मला काही होणार आहे, मला काही होणार नाही. या विद्याधरला बाप जन्मात काही होणार नाही आहे आणि काही करायची कोणाची हिंमत पण नाही आहे. आणि तू हे असं वर तोडून बोलतेस, तुला लाज नाही वाटत का गं, स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं बोलतेस ते. आणि जोरात ती जाताना तसं गाल धरतो आणि म्हणतो की खबरदार पुन्हा माझ्याबद्दल असे वाईट शब्द जरी तोंडातनं काढलेस ना तर तुझी काय हाल करेन माहीत नाही आहे. आणि तो तिला आता ढकलून देतो. आता ही बिचारी तिची काळजी करण्यासाठी त्याच्या जवळ आलेली असते आणि ह्याने तिलाच पुन्हा मारलेलं असतं. आणि म्हणतो हे नको ते विचार करण्यापेक्षा ना हे कापडं बघ माझी किती खराब झाली, ती कापड दे, कुर्ता दे दुसरा चेंज करायला, आणि थोडा ना डोक्याचा वापर कर, कुठे काय बोलायचं असतं, कुठे काय करायचं असतं, जा माझ्यासाठी पटकन कापडं घेऊन ये. आणि मंडळी आता ही धनश्री आहे ना त्याच्यासाठी कुर्ता काढायला आतमध्ये चाललेली असते, म्हणजे कपाटाकडे जाते. आता हा विद्याधर म्हणत असतो की मला टेन्शन आता वेगळ्याच गोष्टी चालू आहेत,
काय करू मी, काय करू, मला काहीच कळत नाही आहे. तर मंडळी इकडे पुन्हा दाखवलं की शिल्पा हिने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणते की डॉक्टर तुम्ही कुठे आहात, किती वेळ लागणार आहे? अहो इकडे युगंधर अजून शुद्धीवर आला नाही आहे, प्लीज लवकरात लवकर या इकडे, युगंधर खूप जास्त सिरियस आहे. तर मंडळी आता पुन्हा दाखवलं येते की माई, बापू आणि ही प्रांजल, मिताली सगळेजण युगंधरची खूप काळजी घेत असतात, रडत असतात, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेवढ्या आनंदीसुद्धा म्हणत असते की प्लीज मला एकदा एकदा मालक साहेबांच्या जवळ येऊ द्या, त्यांच्याशी बोलू द्या, त्यांना भेटू द्या. आणि तिची बडबड सुरू असते आनंदीची. ही शिल्पा रागात येते आणि म्हणते की अगं इथे वेळ काय आहे आणि तुझं काय मध्ये मध्ये चाललंय, का फुकटचं डोकं खराब करतेस? तुला सांगितलं ना, काही गरज नाही आम्हाला तुझी. हे सगळं जे काही झालंय ना आता, आज जो काही सगळा तमाशा झालाय आणि ह्या युगंधरची जी काही वेळ आली ती तुझ्यामुळे आली आहे. तुला कळत का नाही आहे गं? तू या घराला लागलेली वाळवी आहेस. जेव्हापासून माझ्या भावाच्या आयुष्यात आलीस त्याच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलंयस. तुला खबरदार, खबरदार. पण तू आता त्याच्या जवळ जरी आलीस तर. आता आनंदी म्हणते की ताई मी तुमच्यासोबत हात जोडते, फक्त एकदा एकदा मालक साहेबांच्या जवळ जाऊ द्या, मला त्यांच्याशी बोलू द्या. मंडळी पुन्हा या शिल्पाने म्हणते हिला सांगितलेलं काही कळतच नाही आहे. आणि पुन्हा तिने आनंदीला जोरात धक्का दिलाय आणि म्हणते की मर तिकडे जाऊन, मेलीस तरी चालेल, असे आता शब्द तिने वापरले तिला. आणि बिचारी आनंदी बिचारी पुन्हा एकदा खाली पडले आणि पुन्हा ती रडत असते आणि म्हणते की मालक साहेब, मालक साहेब खरंच माझ्यामुळे झाले का हे सगळं? तर मंडळी छाया तर इकडे हॉलमध्ये डॉक्टरांची वाट बघत असते आणि तेवढ्या डॉक्टर आलेत. छाया म्हणते की चला लवकर, मालक साहेबांची तब्येत खूप सिरियस झाली आहे. आणि आता ती डॉक्टरांना घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली आहे. तेवढ्यात मागून आता शलाका आली आहे आणि शलाका म्हणते या घरामध्ये एवढा सन्नाटा, बाहेर कोणी पाखरू पण दिसत नाही आहे, सगळे गेले कुठं? नक्कीच काहीतरी गंभीर वातावरण दिसतंय, सगळे गायब आहेत, इथे कोणी नाही आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. आणि ती येणार डायरेक्टली आता इथे विद्याधरच्या रूममध्ये येते. विद्याधर कपडे चेंज चेंज करत असतो, कपडे चेंज करतो आणि म्हणते की सॉरी सॉरी, म्हणजे मी अशी अचानकच आले. तशी धनश्री म्हणते की हो ना, एवढं कळतं ना, ते मॅनर्स नावाची गोष्ट नाही का गं तुझ्याकडे? एखाद्या नवरा बायकोंच्या रूममध्ये, बेडरूममध्ये अशी डायरेक्ट घुसतेस, काहीच मॅनर्स नाही आहेत का तुझ्याकडे? आता धनश्रीने तिची ना डिरेक्टली मॅनर्स काढलेले असतात. आता तिच्यात जी शलाका आहे ना, तिचा चेहरा अक्षरशः पडलेला असतो. आता हा विद्यार्थी सुद्धा उठून उभा राहतो आणि ही म्हणते की काय तोंड बघत बसली आहेस? जा बाहेर जा, रूमच्या बाहेर जा. तेवढं शलाका म्हणते की काय झालं, मी हॉलमध्ये आले होते, हॉलमध्ये मला कोणीच दिसलं नाही, म्हणून मी. तेवढ्यात आता ही धनश्री म्हणते म्हणून मी म्हणजे काय? हॉलमध्ये तुला कोणी दिसलं नाहीये म्हणून तू एखाद्याच्या डायरेक्टली बेडरूममध्ये घुसतील? अगं दरवाजा नॉक करण्याचा, विचारण्याची काही पद्धत असते की नाहीये? की तुला मॅनर्स कोणी शिकवलेच नाहीयेत? निघ, आत्ताच्या आत्ता माझ्या रूमच्या बाहेर निघ. आता ही शलाका चिडते म्हणते ए, कोणाशी बोलतेस तू? तोंड सांभाळून बोला. तेवढ्या त्या धनश्री सुद्धा म्हणते की तिने सुद्धा तिचं बोट पुढे केलं आणि म्हणते की तू तोंड सांभाळून बोलायचं. तू माझ्या बेडरूममध्ये डिरेक्टली घुसलेस. नवरा बायको असताना एकाच्या रूममध्ये डिरेक्टली घुसायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाहीये का गं तुला? आता ही धनश्रीने तिची डायरेक्ट अक्कल काढलेली असते आणि म्हणते की निघ, लवकर निघ. तेवढ्यात आता विद्याधर म्हणतो ए, तो कुर्ता आण इकडे माझ्यासाठी. धनश्री जाते आणि तो कुर्ता घेऊन आता विद्याधरच्या जवळ जाते. विद्याधरला तो कुर्ता देते आणि म्हणते की अहो आत्ताच्या आत्ता हिला सांगा, आत्ताच्या आता इथून निघून बाहेर जायला सांगा. आणि आता धनश्री ज्या तोऱ्यामध्ये असते ना, तिला असं वाटतं की हा विद्याधर तिला म्हणजे जी शलाका आहे तिला रूमच्या बाहेर जायला सांगेल. तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की जा, रूमच्या बाहेर जा. आणि आता तू धनश्रीकडे बघून बोलत असताना धनश्रीला म्हणतो की तू रूमच्या बाहेर जा. आता धनश्री म्हणते की मी मी का रूमच्या बाहेर जाऊ? हा रूम माझा आहे, हा बेडरूम माझा आहे, नवरा माझा आहे, मी का इथून बाहेर जायचं? तेवढ्यात म्हणतोय धने, नीट सांगतोय ते जा, आत्ताच्या आता इथून बाहेर निघ. धनश्री म्हणते पण अहो. तेवढ्यात आता हा विद्याधर तिच्यावरती पुन्हा हात उचलणार असतो आणि धनश्री बिचारी रागारागाने आता तिथून बाहेर निघाली, म्हणजे तिथं नाईलाज आहे. शेवटी स्वतःच्या नवऱ्याने एका परस्त्रीसमोर आपला अपमान करतोय ते काही तिला सहन होत नाहीये आणि ती रागाने बाहेर जाते आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन उभी राहिलेली असते. तर मंडळी आता इकडे दाखवलं की डॉक्टर आहे ते युगंधरला येऊन त्यांनी चेक केलंय आणि त्यात त्यांना कळतं की युगंधरचा BP प्रचंड शूट झालाय, 240च्या वरती गेलेला असतो. डॉक्टर म्हणतात त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, त्यांना खूप मोठा धक्का बसलाय, कंडिशन खूप सिरियस आहे. त्यांचा BP शूट झालाय आणि 240च्या वरती BP गेलाय, म्हणून त्यांची अवस्था झाली आहे आणि म्हणून ते अनकॉन्शियस झालेत. खरं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, पण मी त्यांना ह्या कंडिशनमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही आहे. कारण शिफ्टिंगच्या वेळेला त्यांची दगदग होणार, हालचाल होणार आणि BP अजून शूट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक येऊ शकतो, एखादी मेंदूमध्ये नस फाटू शकते, पॅरालिसिस जाऊ शकतो किंवा हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून मी इतकी मोठी रिस्क घेणार नाही आहे. त्यांची ट्रीटमेंट आपण इथेच करूया, आज त्यांना इथेच राहू दे. आणि जर एमर्जन्सी काही लागलं किंवा रात्रीची काही एमर्जन्सीची गरज लागली तर मी ICUचा जो सेटअप असतो तो सगळा सेटअप इथे मॅनेज करतो आणि एखादा स्टाफ पण मॅनेज करतो. पण त्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आता मंडळी डॉक्टरांनी इतकं सगळं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला की इतकी जास्त क्रिटिकल कंडिशन. आनंदीसुद्धा म्हणते की मालक साहेबांना काय झालं हे एवढं सगळं? आता मुलंसुद्धा घाबरलेली असतात. आता या पृथ्वी म्हणतो की हां डॉक्टर, तुम्हाला म्हणजे जे सगळं करायचं ते तुम्ही करा, आम्ही त्यांची काळजी घेऊ म्हणून.
मंडळी शिल्पासुद्धा म्हणते की डॉक्टर जे काय करायचं ते लवकर करा, त्याचा BP लवकरात लवकर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर म्हणतात की माझे सगळे मी प्रयत्न करतोय, पण त्यांच्यासमोर जास्त गर्दी करू नका, त्यांच्यासमोर जास्त बडबड करू नका, जितकी शक्य होईल तेवढी कमी गर्दी करण्याचा प्रयत्न करा. मी तर म्हणेन तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन थांबलात ना तर जास्त बरं होईल. जितकं शांत वातावरण, मोकळी हवा तितकं त्यांना लवकर बरं वाटेल आणि BP त्यांचा कमी होईल. आणि त्यांना BP कमी होण्यासाठी मी तसंही इंजेक्शन पण दिले आणि काही मेडिसिन्स पण दिलेत. त्याच्यामुळं काळजी आता तरी करू नका, पण शक्य तितकं त्यांचा ताण कमी होण्याचा प्रयत्न करा. त्यावर आता शिल्पा म्हणते की हो डॉक्टर तुम्ही बरोबरच बोलताय. आम्ही करतो ना, गर्दी कमी करतो, आम्ही सगळेजण बाहेर जाऊन थांबतो, पण युगंधरला लवकरात लवकर बरं वाटू द्या. मंडळी आता शिल्पाने ते सगळ्यांना बाहेर जाऊन थांबायला सांगितलंय आणि सांगितलं सगळेजण बाहेर जाऊन थांबा. आणि तेवढ्यात आनंदी आता पुढे येते आणि म्हणते की शिल्पाताई प्लीज मला इथे थांबू द्या ना, 2 मिनटं फक्त मालक साहेबांशी बोलायचे मला, 2 मिनटं थांबू द्या. शिल्पा म्हणते तुला डॉक्टरांनी आता इथे काय सांगितलं ऐकलंच नाही का? आंधळी आहेस? हां आंधळी तर आहेस, पण आता बहिरी पण झालीस का? इथे कोणी थांबणार नाहीये, युगंधरच्या शेजारी थांबायचं नाहीये, तुझा आणि युगंधरचा काही संबंध नाहीये. आनंदी म्हणते हो माझा नवरा येतो, माझा नवरा मरणाच्या दारात आहे आणि मला 2 मिनटं सुद्धा तुम्ही बोलू देत नाहीयेत. ताई प्लीज मी पाया पडते, तुमच्या हात जोडते. आता शिल्पा म्हणते कोण नवरा गं, कुठला नवरा? मी तुला मगाशीच सांगितलं ना, ह्या घरामध्ये तुझा कुठलाही नवरा राहत नाहीये, फक्त माझा भाऊ राहतो, चालती हो. आणि आता शिल्पाने तिचा हात धरलाय आणि पुन्हा पुन्हा तिला हात धरून आहे ना घराच्या बाहेर काढलंय. तर मंडळी आता जी शलाका आहे ना ती विद्याधरला म्हणते अरे काय झालंय काय, घरचं वातावरण एवढं थंड का पडलंय? त्यावर हा विद्याधर म्हणतो खूप मोठा झोळ झालाय, खूप मोठा गफला करून ठेवला, त्याची भाषाने एकदम बेकार दाखवली बरं का. आता ही शलाका म्हणते अरे नक्की सांगशील का काय झालंय ते? त्यावर आता मंडळी तो म्हणतो की झालेला सगळा प्रकार सांगतो की आनंदी सापडल्यानंतर तो जो पोलीस स्टेशनला चाललेला, तिथे गुंडांना पृथ्वीने मारलं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर युगंधरने त्याच्यावरती आरोप केले की ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस, आनंदीला किडनॅपसुद्धा तू केलंस आणि पृथ्वीवर झालेला हल्लासुद्धा तूच केलायस. शलाका म्हणते की काय? त्यावर आता हा म्हणतो की हो. त्यानंतर घरामध्ये त्याच्यामध्ये आल्यानंतर आमच्यामध्ये झटापट झाली, खूप काही मी बोललो त्याला आणि सगळं असं झाल्यानंतर त्याला चक्कर आली आणि चक्कर येऊन खाली पडला आणि डॉक्टरने आता सांगितलं की त्याचा BP शूट झाला म्हणून. आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर शलाका म्हणते पण तू का मग एवढं टेन्शन घेतोस, त्याच्यात काय टेन्शन घेण्यासारखं आहे? त्यावर आता विद्याधर म्हणतो की मला त्याचं टेन्शन नाही आहे, हा युगंधर निंबाळकर मेला ना तरी मला काही फरक पडत नाही आहे, मला टेन्शन याचं आलं आहे की आज जो काही सगळा प्रकार झाला आहे आणि तो जो काही युगंधर बेशुद्ध होऊन पडला आहे त्या सगळ्याला पोरेत ना मला दोष देतील, म्हणतील की माझ्यामुळे हे सगळं झालं आणि माझ्या हातात आलेली सगळी सत्ता निघून जाईल. मला ह्या पोरांना असं मुठीत गच्च करून ठेवायचं होतं आणि तोच माझा सगळा प्रयत्न होता आणि सगळा सक्सेस झालाही होता. पण आज हे युगंधर निंबाळकरने जे काही ढोंग आणलंय, आणलंय, त्याच्यामुळे मुलं ही पुन्हा माझ्या हातातून निसटून जातील, त्याची मला सगळ्यात जास्त काळजी वाटते आहे. खूप प्रयत्न केले का मी ह्या पोरांना माझ्या बाजूने वळवण्यासाठी आणि ह्या एका गोष्टीमुळे जर माझ्या हातातनं पोरं निसटली ना तर सगळं निसटेल. मला ह्या पूर्ण युगंधर निंबाळकरला, ह्या पूर्ण निंबाळकर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी मला पोरं माझ्या हातात असणं जास्त गरजेचे आहेत. हुकमाचा एक पोरं माझी, त्यांना ताळावर नाचवून ह्या युगंधरला मला बरबाद करायचं आहे. पण आज सगळं माझ्या हातातून निसटलंय, मला काही कळतच नाही काय करायचं आहे ते. तेवढ्यात आता हे शलाका म्हणते अरे एवढा काय ताण घेतोयस, माझ्याकडे एक आयडिया आहे बघ, तू ह्या पद्धतीने जर केलंस ना तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. आता हा म्हणतो की काय करायचे, काय प्लॅन आहे तुझा? तेवढ्यात ती म्हणते की बघ तुझ्या कपाटाला मी जाऊन हात लावू का? तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की काय कपाटाला हात? त्यावर म्हणते की हो तुझ्या कपाटाला 2 मिनटं मी हात लावू का? तेवढ्यात ती म्हणते कपाटाला हात लावून काय करणार आहेस? तेवढ्यात शलाका म्हणते ते फक्त सांग कपाटाला हात लावू की नको, पुढचा प्लॅन मी तुला सांगते. तो म्हणतो की जा जा काय करायचं आहे ते कर. आणि मंडळी आता ही शलाका कपाटाजवळ गेले आणि त्या कपाटातून आहे ना त्या विद्याधरचा एक बेल्ट काढून आणला तिने आणि बेल्ट काढून आणून ती आता त्या विद्याधरच्या हातात देते आणि विद्याधर म्हणतो की पट्टा, ह्या पट्ट्याचं काय करायचंय? आणि मंडळी तेवढ्यात आता ही शलाका त्याला प्लॅन सांगत असते आणि ही धनश्री आहे ना रूमच्या बाहेर उभी आहे आणि ह्या दोघांचं जे काही बोलणं सुरू असतं ती ऐकत असते. शलाका सांगत असते की हे बघ हा पट्टा घे आणि मी जसं जसं सांगते तसं कर. आणि मंडळी ह्या शलाकडे आता सगळा प्लॅन सांगितला आहे बरं का. आणि धनश्रीने सगळं बाहेरून ऐकलं आहे आणि ह्या दोघांचा आता म्हणजे खूप मोठा प्लॅन आहे हे तिला कळलं आहे. तर हा विद्याधर म्हणतो काय डोकं आहे तुझं, खरंच कसलं डोकं आहे, काय प्लॅन सांगितलास? आणि ही माझी बायको एक नंबरची मंद आणि बिंडोक बायको भेटली मला. आणि मंडळी ह्या शलाकासमोर ना आता त्या स्वतःच्याच बायकोचा पुन्हा अपमान करत असतो की तिचं डोकं कधी चालणार आहे असं काय माहिती, पण खरंच आज तुझ्यामुळे माझी पोरं, माझी सत्ता माझ्याकडे परत येणार आहे. आणि असं म्हणत आहे ना हा आता खाली येतो. मंडळी आता ही मिताली रडत असते, प्रांजलसुद्धा टेन्शनमध्ये असतो. मिताली म्हणते की माई काय झालं बाबांना, काय झाली ही अवस्था, एकदाच मी माझ्या आईला गमावलंय आणि आता जर परत बाबांना काही झालं तर, आणि आता बाबांना सुद्धा काही झालं ते पण मला सोडून गेले तर मी जगू शकणार नाही, त्यांच्याशिवाय राहू शकणार नाहीये. शिल्पा जवळ जाते आणि म्हणते अगं मिताली काय बोलतेस तू, काही होणार नाहीये युगंधरला, चांगला होणार आहे तो, डॉक्टर काय म्हणाले फक्त BP शूट झालाय
पण तो होईल लवकर बरा, नको काळजी करूच. आणि मंडळी ही मिताली आता खूप जास्त रडत असते. ही माई तिची समजूत घालतात. ह्या दोघी पण तिची समजूत घालत असतात आणि म्हणतात की नाही नाही, मला काही ना कल्पना सहन होत नाही, मी जाऊ का, म्हणजे बाबांना एकदा भेटून येऊ का. आता शिल्पा म्हणते की नाही, डॉक्टरांनी काय सांगितलंय, आतमध्ये कोणी जायचं नाहीये, त्यांना जितकं शांताने एकटं राहता येईल तेवढा तो लवकर बरा होणार आहे. आता ते बापूसुद्धा म्हणतात मिताली नको टेन्शन घेऊस, डॉक्टर आलेत ना, ते आहेत ना युगंधरजवळ, काही होणार नाही युगंधरला. आणि तेवढ्यात मंडळी आता हा विद्याधर आहे ना खाली येतो, त्याने त्याच्या हातातून बेल्ट आणलाय. आता शिल्पा म्हणते की ह्याचं काय आता नवीन, त्याने बेल्ट आणतो आणि त्या मितालीच्या समोर ठेवतो. मिताली म्हणते की अरे काका. तेवढ्यात मिताली म्हणते की काय हे काय सगळं. हा विद्याधर म्हणतो की काय नाही, ह्या सगळ्यामध्ये माझी चूक झाली आहे, म्हणजे आज दादाची जी काही अवस्था झाली ना, ती सगळी माझ्यामुळे झाली आहे, मी जबाबदार आहे या सगळ्याला. खरंच मी ना माणूस म्हणून राहण्याच्या लायकीचंच नाही आहे. माझ्या माझ्या दादावर ही अवस्था आली आहे माझ्यामुळं. आणि उगाच तो ड्रामा क्रिएट करत असतो, रडण्याचं नाटक करत असतो आणि म्हणतो की याची शिक्षा ना मला मिळायलाच हवी. मिताली हा पट्टा घे आणि फोडून काढ मला, माझी शिक्षा ना मला मिळायलाच हवी. आता हे सगळेजण बघतात की ह्याचं नवीन सोंग काय सुरू झालंय. आणि तो मितालीच्या जवळ जातो आणि म्हणतो की हे बघ, मी खरं तर आज जे काही बोललो रागारागामध्ये ते मी बोलायला नको होतं, म्हणजे माझ्या बोलण्यात तथ्य होतं, मी खरं बोललो. पण कधी कधी खरं इतकंच काय ते बोचतं किंवा टोचतं हे मला नव्हतं माहीत. हे एवढं सगळं खरं बोलल्यानंतर दादाची अशी अवस्था होईल मला अजिबात वाटलं नव्हतं. आता हा त्यांच्यासमोर ड्रामा करतोय, म्हणजे आपण जे बोलतो ते सगळं कसं खरं आहे, आपण खरे आहोत, आपली चूक नाही आहे, पण तरीसुद्धा असं दाखवून देतोय की आपल्यामुळे हे सगळं झालंय. म्हणजे हा सगळा ड्रामा क्रिएट केल्यानंतर मुलं आपल्यापासून दूर पण जाणार नाही आहेत, आपल्या जवळसुद्धा राहतील. आणि मी किती हे करतोय, स्वतःला त्रास करून घेतोय असं सुद्धा मुलांना वाटेल. आता ही धनश्रीला हा सगळा प्लॅन माहीत असतो. धनश्री विद्याधर रागारागाने बघत असते. एकदा ती शलाका त्याच्या रूममध्ये गेली, ते तिला आवडलेलं नसतं आणि त्यात हे सगळं विद्याधरचं नाटक. आणि त्यात आता शलाकाने सांगितलेला हा सगळा प्लॅन आता चांगला आठवतोय. शलाकासुद्धा खाली येते आणि आता ह्या विद्याधरने नवीन ड्रामा सुरू केलाय. आता तो हिच्या जवळ जातो, मितालीच्या जवळ जातो, मितालीचे हात घेतो आणि स्वतःच्याच कानाखाली तिच्या हाताने मारायला सुरुवात करतो. आणि म्हणतो की मार मार मला, माझी हीच लायकी आहे, माझी हीच लायकी आहे, मार तुम्हाला. आज दादाची काही अवस्था झाली ना ती माझ्यामुळे झाली आहे, मार मला शिक्षा कर, असं म्हणत असतो. तेवढ्यात आता माई म्हणतात, अरे विद्याधर काय करतोयस तू. आता हा सुद्धा म्हणत असतो, प्रांजला रे काका काय करतोयस तू, शांत हो ना. तर या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. आता विद्याधर म्हणतो माझी चूक कशी नाही आहे, आज दादा जो काही मरणाशी खेळतोय, मरणाच्या दारात आहे, तो माझ्यामुळे आहे ना, माझी चूक झाली सगळी, मला शिक्षा व्हायलाच हवी आहे. आता प्रांजल म्हणतो काका गप्प बस, एकदम गप्प बस, अजिबात बोलू नकोस. आता शिल्पाला चांगलंच माहिती आहे की हे सगळं विद्याधर नाटक करतोय, मुलांच्या नजरेतून स्वतः उतरू नये, पुन्हा मुलांच्या नजरेत जागा मिळावी, म्हणून हा सगळा तमाशा सुरू आहे. तेवढं शलाका तिथे येऊन थांबली आणि म्हणतो की विद्याधर छान चाललंय, असंच चालू दे. आणि आता तो विद्याधर स्वतःच्या हातामध्ये पट्टा घेतो आणि स्वतःला मारायला सुरुवात करणार असतो आणि म्हणतो की नाही, आज मी स्वतःला शिक्षा करून घेणार. माझ्या दादाची माझ्यामुळे जी काही अवस्था झाली आहे, मला पण बघवत नाही आहे, मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि तो पट्टा घेऊन आता स्वतःला मारायला सुरुवात करणार असतो. आता तेवढे शिल्पा म्हणते की अरे विद्याधर बस कर, काय करतोयस तू, तिकडे युगंधरची काय अवस्था झाली आणि हा सगळा काय तमाशा सुरू झालाय. विद्याधर म्हणतो ताई तमाशा नाही आहे, हा तमाशा नाही आहे, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त आहे, माझ्याकडून चूक झाली ना, मला शिक्षा मिळायलाच हवी. असं म्हणून त्याने तो ड्रामा सुरू केलेला असतो आणि त्याला माहिती आहे की मी स्वतःला पट्ट्याने मारायला सुरुवात केलं की पोरमध्ये येणार आणि मला या सगळ्यातून वाचवणार. तर मंडळी आता इकडे दाखवलं किचनमध्ये आनंदी उभी असते आणि हा विद्याधर येतो, त्याने एक साडी आणलेली असते पांढऱ्या रंगाची. ती पांढऱ्या रंगाची साडी आनंदीच्या हातात देतो आणि म्हणतो की आनंदी ही घे, साडी घे, या साडीची सगळ्यात जास्त तुला गरज पडणार आहे. आणि म्हणतो की आज बघ, आज मी तुझ्या नवऱ्याला म्हणजे दादाला आज काय बोललो त्याचा एवढा धसका घेतला तर त्याची ही अवस्था झाली आहे. मी रोज रोज त्याला असं म्हणालो तर एक दिवस तू मरून जाईल, संपून जाईल आणि तू लवकरात लवकर विधवा होशील. आता तो असं आनंदीला म्हणाल्यानंतर आनंदी खूप चिडलेली असते आणि मंडळी गॅसजवळ त्या शेगडीवरती तवा गरम करायला तिने ठेवलेला असतो आणि तो गरम गरम तवा घेते आणि खनकन आता विद्याधरच्या तोंडावर मारते आणि त्या तव्याच्या जोरावर विद्याधर जाऊन कपाटावर जोरात आपटतो आणि ते लाल लाल तव्याचा डाग त्याच्या गाळावर उमटलेला आहे. भारी दाखवलंय. आणि मंडळी आता आनंदी म्हणते की पुन्हा माझ्या नवऱ्याबद्दल एकही अपशब्द बोललास, एकही चुकीचा शब्द बोललास तर यापेक्षा वाईट अवस्था करून ठेवेन मी. खबरदार, यापुढे माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द तोंडातून बाहेर काढलास तर खूप खूप वाईट अवस्था करेन मी तुझी. मंडळी भारी दाखवलाय हा सीन बरं का.